नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 9वी विषय मराठी कविता 9वी मी वाचवतोय। आज आपल्याला मी वाचवतोय या कवितेचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत करायचा आहे। स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तसेच या कवितेचे 2 ते 3 वेळा वाचन करा। स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया। या कवितेचे कवी आहेत सतीश काळसेकर, जन्म 1943, प्रसिद्ध कवी, इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह, कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे संपादन, तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनात सहभाग, वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने रेखाटले आहे। कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचवू इच्छितात। महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितींचे चित्रण काळसेकर यांच्या कवितेत आहे। प्रस्तुत कविता साधना दिवाळी अंक 2005 या मासिकातून घेतली आहे। अशा प्रकारे या प्रस्तावनेच्या माध्यमातून हे आपल्या लक्षात आले आहे की ही कविता नेमकी कशावर अवलंबून आहे, की वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र या प्रस्तुत कवितेतून आपल्याला प्रत्ययास येते। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, कोष्टक पूर्ण करा। कोष्टक पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे पूर्वीचे व्यवसाय आणि पूर्वीचे खेळ। आपल्याला पूर्वीचे व्यवसाय आणि पूर्वीचे खेळ लिहून हे कोष्टक पूर्ण करायचं आहे। तर उत्तर, पूर्वीचे व्यवसाय आहेत लोहार काम, कुंभार, कुंभार काय करतो, मडकी बनवतो म्हणून कुंभार काम, भांड्यांना कलई करणे। आणि पूर्वीचे खेळ आहेत विटीदांडू, लगोरी, आट्यापाट्या। अशा प्रकारे आपण पूर्वीचे व्यवसाय आणि पूर्वीचे खेळ लिहून प्रश्न पहिला कोष्टक पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे। प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा। त्यासाठी अ आहे मनोरंजनाचे घटक। मनोरंजनाचे घटक यामध्ये आजचे स्वरूप आणि कालचे स्वरूप। मनोरंजनाच्या घटकामध्ये आजचे स्वरूप आहे दूरदर्शनवर क्रिकेट मॅच बघणे आणि क्राईम थ्रिलर पाहणे। आणि कालचे स्वरूप आहे विटीदांडू, लगोऱ्या, आट्यापाट्या, पिंगा असे मातीतले खेळ। अशा प्रकारे आपण मनोरंजनाच्या घटकामध्ये आजचे स्वरूप आणि कालचे स्वरूप लिहून आकृती पूर्ण करा हा प्रश्न दुसरा या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा आहे सकारण लिहा। सकारण लिहिण्यासाठी प्रश्न दिला आहे जुन्या गोष्टीपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारणे। तर उत्तर, जुन्या गोष्टीपैकी वाचवावी वाटणारी पहिली गोष्ट आहे कविता आणि ती वाचवण्याचं कारण आहे मन समृद्ध होते, कवितेमुळे मन समृद्ध होते। दुसरी गोष्ट आहे आई आणि आई त्यामुळे प्रेम, माया, जिव्हाळा लाभतो। तिसरी गोष्ट आहे बोली, त्यामुळे विचार व्यक्त करता येतात। आणि चौथी गोष्ट आहे भूमी, त्यामुळे मूल्यांवर निष्ठा असते। अशा प्रकारे जुन्या गोष्टीपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत कविता, आई, बोली आणि भूमी, आणि ती वाचवण्याची काय कारणे आहेत ते लिहून आपण हा सकारणासहित दिलेला तक्ता या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न चौथा आहे काव्य सौंदर्य। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ, तुम्हाला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा। उत्तर, जुन्या जमान्यातील काही चांगल्या गोष्टी हरवत व दुरावत चाललेल्या आहेत याची खंत कवीला वाटते। बदलत चाललेल्या समाजातील वास्तव कवीच्या मनाला खटकते। आपण आईला आई अशी साथ घालत नाही, वासरासाठी गोठ्यात गायही हंबरत नाही। मॉलच्या नवीन झगमगीत संस्कृतीमुळे किराणा व भुसार हरवत
चाललेत. गावगाड्यातील व्यवसाय लोप पावतायत. मुले मातीतले खेळ खेळत नाहीत. कुणी लेखन करीत नाही. मातृभाषेत कुणी या भूमीतली संस्कृती जपत नाही. अशा प्रकारे सांस्कृतिक वैभव नष्ट होण्याची खंत कवीला बोचते आहे. दुसरा प्रश्न आहे शब्द बापुडे केवळ वारा या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य शब्दबद्ध करा. उत्तर: पूर्वीच्या कविता किंवा साहित्य उच्च सांस्कृतिक मूल्य जपणारे होते. जीवनानुभूतीतून आदर्श व प्रेरणा जनमानसाला मिळत होत्या. परंतु आता लिहिणाऱ्या हातातून सकस साहित्य निर्मिती होत नाही हे कवीला सांगायचे आहे. जो शब्दपसारा दिसतो तो भावनाशून्य व पोकळ आहे असे कवीला म्हणायचे आहे. शाश्वत राहणारे अभिजात साहित्य निर्माण होत नाही याची खंत व्यक्त करताना कवी म्हणतात की आताचे शब्द केविलवाणी झाले आहेत व ते वाऱ्यावर विरून जात आहेत. आता लिहिल्या जाणाऱ्या शब्दांची नश्वरता व तात्कालिकता कवीला या ओळीतून सांगायची आहे. तिसरा प्रश्न आहे सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. उत्तर: पूर्वी गावगाडा होता. नैतिक मूल्ये जपणारी गावची संस्कृती होती. हळूहळू समाज बदलत गेला. शहरे वाढू लागली. सगळ्या वस्तू झगमगीत मॉलमध्ये, सुपर मार्केटमध्ये मिळू लागल्या. त्यामुळे छोटी छोटी किराणा, भुसार मालाची दुकाने हरवून गेली. लोहाराचा भाता बंद पडला. कुंभाराचे चाक फिरायचे थांबले. तांब्या पितळेच्या भांड्याचा वापर लयाला गेल्यामुळे कलईची झिलई निघून गेली. चुलीची जागा गॅसच्या शेगड्यांनी घेतली. आधुनिक समाज व्यवहारांमुळे मायेची माणसे दुरावली. अशा प्रकारे या कवितेत सामाजिक बदलाविषयी कवीने सांगितले आहे. अशा प्रकारे प्रश्न 4 काव्यसौंदर्य हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्रश्न 5 आहे स्वमत. त्यामध्ये आहे माझी बोली या संकल्पनेतून तुम्हाला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा. उत्तर: माझी बोली म्हणजे मायबोली किंवा मातृभाषा होय. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजात जी नवीन पिढी शिकते आहे त्यांच्यावर शिशुवर्गापासूनच इंग्रजीचे संस्कार होत आहे. पूर्वीचे घरचे मराठमोळे वातावरण झपाट्याने बदलत आहे. आधुनिकीकरणामुळे नवीन पिढीच्या तोंडी इंग्रजी रुळत जाते आहे. आईची जागा मम्मीने घेतली आहे. मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण हळूहळू मंदावत आहे. मातृभाषा हेच विचार व भावना मांडण्याचे नैसर्गिक माध्यम असते. ते माध्यम बंद पडत चालल्यामुळे कवीने खंत व्यक्त केली आहे. अशा प्रकारे माझी बोली या संकल्पनेतून कवींची खेदजनक भावना व्यक्त झाली आहे. दुसरा प्रश्न आहे मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो. याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर: शहरे वाढली तसतसे लोकांच्या गरजा पुरवणारे मॉल वाढले. पूर्वी शहरामध्ये सुद्धा छोटे छोटे दुकानदार होते. विशिष्ट प्रकारच्या वस्तू विशिष्ट दुकानात मिळायच्या. मॉलमध्ये सर्व वस्तूंची दुकाने एकत्र असतात. शिवाय खाद्यपान, सेवेची हॉटेल्स व सिनेमागृहेही असतात. मॉलच्या एकंदर झगमगाटाचे आकर्षण माणसांच्या ठायी निर्माण झाले. महागड्या वस्तू म्हणजे दर्जेदार वस्तू असा गैरसमज फोफावला. त्यातच आकर्षक जाहिरातींची भर पडल्यामुळे लोकांना मॉलचे आकर्षण निर्माण झाले. साहजिकच माणसांचा मॉलमध्ये राबता सुरू झाला आणि त्यांनी छोट्या दुकानाकडे पाठ फिरवली. अर्थात मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो हे खरे आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न 5 स्वमत हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. मी वाचवतोय या कवितेमध्ये स्वाध्यायानंतर उपक्रम दिला आहे. उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या सामाजिक बदलांची खालील मुद्द्यांच्या आधारे नोंद करा व कोष्टक तयार करा. मुद्दे आहेत बदल, परिणाम, तुमचे मत. पहिला मुद्दा आहे बदल. तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या घटकामध्ये बदल झाला आहे तो लिहूया. तो म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण
या जीवनावश्यक घटकांमध्ये खूप मोठा बदल झालेला दिसून येतो। त्याचा परिणाम काय झाला तर परिणाम या सर्व बदलांचा मानवी जीवनावर जास्तीत जास्त प्रमाणात वाईट परिणाम दिसून येतो। आता आपण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत ह्या पूर्वी कशा होत्या आणि आता कशा आहेत। पूर्वी त्या चांगल्या पद्धतीच्या होत्या, आता त्यामध्ये कोणता वाईट परिणाम दिसून येतो तो आपल्याला पाहायचा आहे। तर अन्न, पूर्वीचे अन्न कसे होते तर सकस आहार होता, आपल्या आहारामध्ये डाळी होत्या, भाजीपाला होता आणि आताचे अन्न यामध्ये निकृष्ट दर्जाचा आहार आहे। आपण पिझ्झा, बर्गर, फास्ट फूड सारखे अन्न घेतो, ब्रेड, पाव यामधून आपल्याला आवश्यक ते जीवनसत्वे मिळत नाहीत आणि त्यामुळे आपल्या शरीराचा व्यवस्थित विकास होत नाही। म्हणून आताचा आहार हा एक प्रकारचा निकृष्ट दर्जाचा आहार म्हटलं तरी चालेल। आता दुसरी आपली महत्त्वाची गरज आहे वस्त्र। तर पूर्वी कशा पद्धतीचे वस्त्र वापरले जायचे, जसे की सुती कापड, किंवा आपण असेही म्हणू शकतो की ऋतूनुसार योग्य ते कपडे परिधान केले जायचे। पूर्वी जसे की पावसाळा असेल तर आपल्याला पावसापासून संरक्षण करण्यासाठी योग्य ते कपडे, उन्हाळा असेल तर उन्हाळ्यात कॉटनचे पांढरे कपडे आणि हिवाळा असेल तर आपण लोकरचे कपडे परिधान करत होतो, म्हणजे त्यामुळे आपल्या शरीराला योग्य ते संरक्षण मिळायचे। आणि आताच्या काळात वस्त्र परिधान करण्याची पद्धत अगदी बदलली आहे, जसे की फॅशननुसार वस्त्र परिधान केले जातात आणि असे वस्त्र परिधान केले जात असल्यामुळे त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो। त्यामुळे आपले शरीर तर झाकले जाते, परंतु आपले योग्य त्या वातावरणापासून आपल्या शरीराचे त्यामुळे संरक्षण होत नाही आणि हा या मध्ये झालेला फार मोठा बदल आहे। तिसरी गोष्ट आहे निवारा। आता निवारा यामध्ये पूर्वीच्या काळी मातीची घरे, कौलाची घरे होती आणि ते आरोग्यासाठी अतिशय लाभदायक होते आणि आताच्या काळामध्ये सिमेंट काँक्रीटची घरे आहेत आणि ती आरोग्यासाठी घातक आहेत। कारण आता आपल्या घरामध्ये टाईल्स बसवतो, त्यावरून आपला पाय घसरला तर नक्कीच आपला पाय मोडू शकतो, किंवा या टाईल्स ह्या थंड असतात त्यामुळे आपल्याला वाताच्या बिमाऱ्यासारख्या बिमाऱ्या उचमळत आहेत किंवा होत आहेत। आपल्याला या घरामुळे निवारा मिळत आहे, परंतु आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतली जात नाही आहे। दिसण्यासाठी हे घरं अतिशय सुंदर दिसतात, परंतु आपल्या शरीरासाठी ती लाभदायक नाहीत। त्यानंतरचा घटक आहे आरोग्य। आता पूर्वी लोकांचे आरोग्य हे बिघडायचे। पूर्वी लोक छोटे छोटे आजार झाल्यास आयुर्वेदिक औषधे घेऊन ते आजार बरे करत होते, जसे की सर्दी खोकला झाल्यास तुळसी, अद्रक किंवा आणखी काही आजार झाल्यास कोरफड अशा नैसर्गिक वनस्पती वापरून ते आजार बरे करायचे। परंतु अलीकडच्या काळात आता साधा सर्दी खोकला जरी झाला तरी लोक काय करतात तर डॉक्टरकडे जातात आणि ती औषधी घेऊन आपला सर्दी खोकला बरा करतात। परंतु ही जी औषधी आहेत याने आपला सर्दी खोकला लवकर थांबतो, परंतु त्या गोळ्या औषधाचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो। शेवटचा घटक आहे शिक्षण। पूर्वी विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची जपवणूक करण्याचे शिक्षण तसेच व्यावहारिक ज्ञान प्राप्त करण्याचे शिक्षण दिले जायचे आणि आताच्या काळात आजकाल विद्यार्थ्यांना पुस्तकी किडा बनवले जाते। या शिक्षणाचा त्यांना भविष्यात फायदा होईल की नाही याचाही प्रश्न पडतो। अशा प्रकारे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे आपल्या दैनंदिन व्यवहारात आपल्या डोळ्यापुढे सतत असणाऱ्या या गोष्टीमध्ये एवढा सारा बदल दिसून येत आहे, त्याचा आपल्या आरोग्यावर, आपल्या मनावर, आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होत आहे। आणि आपला शेवटचा मुद्दा आहे तुमचे मत। तर तुमचे यावर काय मत आहे? आता माझे मत बघा, यावर माझे मत आहे जुने ते सोने, म्हणून पूर्वीच्या काळच्या चांगल्या गोष्टींचा, सवयींचा आपण अवलंब करायला पाहिजे। माझे असे मत नाही की या सर्वांमध्ये नव्याने उदयाला आलेल्या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष करा,
परंतु त्यामध्ये नवीन गोष्टीतून फक्त चांगल्या गोष्टीचाच अवलंब करा. उदाहरण, जंक फूड खाण्याचे टाळा, मोबाईलचा वापर शक्यतो टाळा, मैदानी खेळ खेळा, अभ्यास करा, सकस आहार घ्या, व्यायाम करा, मोठ्यांचा मान राखा, वृक्ष संवर्धन करा, आपल्या संस्कृतीला जपा, मातृभाषेचा आदर करा, पाणी अडवा, पाणी जिरवा. ह्या सर्व गोष्टी आपल्याला जपायच्या आहेत. ह्या सर्व गोष्टी आपल्याला वाचवायच्या आहेत. असा सुंदर उपक्रम या कवितेमध्ये म्हणजेच मी वाचवतोय या कवितेमध्ये दिला आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला विद्यार्थी या नात्याने आपले भविष्य उज्ज्वल होण्यासाठी वाचवायच्या आहेत. आपल्या परीने आपण प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने आपण उपक्रम पाहिला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, शब्दजाल पूर्ण करा. आता पुढील घटकात झालेला बदल, आई आणि गाई या घटकांवर झालेला काय बदल आहे ते कवितेच्या आधारे तुम्ही लिहायचे आहे. त्यासाठी या कवितेचे 2 ते 3 वेळा वाचन करा. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असतील, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.